चिंद्रण, महालुंगी आणि कानपोल या हद्दीतील सुमारे 750 एकर जमीन MIDC भूसंपादन करण्याच्या तयारीत असून याबाबत ग्रामस्थांची पुढील भूमिका ठरवण्याच्या उद्देशाने आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंद्रण येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। सिडको आणि MIDC कडून जमीन संपादन केल्यानंतरचा अनुभव फारसा चांगला नसून आज देखील प्रकल्पग्रस्तांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे। त्यामुळे या जमीन संपादनाच्या बाबतीत निर्णय घेताना सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांनी पुढील वाटचाल करावी या अनुषंगाने या बैठकीत चर्चा करण्यात आली असल्याचे आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले। चिंद्रण, महालुंगी आणि कानपोली या गावातला 750 एकरचा पट्टा MIDC भूसंपादन करण्याच्या तयारीत आहे आणि त्या अनुषंगानं या भूसंपादनाच्या बाबतीत शेतकऱ्यांची, ग्रामस्थांची भूमिका काय असावी या संदर्भात चर्चेसाठी आजची बैठक या ठिकाणी चिंद्रण ग्रामस्थांनी आयोजित केलेली होती। या बैठकीमध्ये सर्वपक्षीय मंडळींना आमंत्रित केलेलं होतं। त्याचबरोबर तीनही गावातले सारी तरुण मंडळी, शेतकरी वर्ग आणि गावातले सामाजिक राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते। ज्या पद्धतीनं या पनवेल आणि उरण तालुक्यामध्ये भूसंपादनं होत आहेत, तर MIDCचा अनुभव जो आम्हा मंडळींचा आहे, तळोजा MIDCमध्ये आज 993 कारखाने आहेत। तळोजा MIDCचं प्रदूषण असेल, त्या ठिकाणी स्थानिकांना नोकऱ्यामध्ये स्थान मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष असेल, जे शेतकरी आहेत ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत प्रकल्पग्रस्त, त्यांना त्या ठिकाणी विकास कामं मिळवण्यासाठी करावी लागणारी आंदोलनं, कसरत असेल, या साऱ्यांच्या संदर्भात या तीनही गावातल्या शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना कल्पना द्यावी हा उद्देश आज बैठकीत होता। त्या बाबतीत शेतकऱ्यांची प्रत्यक्ष काय भूमिका आहे, जे या ठिकाणी न राहणारी मंडळी आहे, ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जमीन आहे, त्यांची भूमिका जरी काही असली तरी गाव म्हणून आपली त्या बाबतीत काय भूमिका असायला पाहिजे ह्या मुद्द्यावर आम्ही चर्चा केली आणि तीनही गावातल्या शेतकऱ्यांना, संघर्ष समितीला सर्वांशी चर्चा करून आपला सर्वंकष निर्णय घ्या अशा पद्धतीची विनंती केलेली आहे। कारण शेवटी भूसंपादन करते वेळेस महसूल विभाग अतिशय फटाफट आपल्या मागण्या मान्य करतं, पण त्या पदरात पाडून घ्यायला मात्र आयुष्य झिजवावं लागतं अशी परिस्थिती आहे। 1970चं सिडकोचं भूसंपादन नव्या मुंबईचं आहे। आजही त्या ठिकाणचे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत। 1962ला ज्यांच्या जमिनी कोयना प्रकल्पासाठी गेले अशी 3 गावं या पनवेल तालुक्यामध्ये आहेत, त्या मंडळींना आजही शासनाच्या विरोधात उपोषणाला बसावं लागतंय। ही परिस्थिती आहे। याची ग्रामस्थांना, संघर्ष समितीला कल्पना देत या सगळ्या बाबीचा विचार करून आपण निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती आम्ही केली आणि शेतकऱ्यांच्या, ग्रामस्थांच्या, जनतेच्या हिताचा निर्णय व्हावा आणि हित साधलं जावं या दृष्टीनं ही सुरुवात आम्ही मंडळींनी केलेली आहे। सर्वपक्षीय मंडळी आणि या तीनही गावातले शेतकरी आणि संघर्ष समिती एकत्र येऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपण भविष्यात करणार आहोत। ग्रामस्थांना निर्णय घेत असताना 3 गोष्टी प्रामुख्यानं सांगितल्या की बाबा आपल्याला जर प्रकल्प या ठिकाणी यावा असं वाटत असेल तर नेमकी कशा पद्धतीचे उद्योग येणार आहेत त्याचा तपशील आपण जाणून घ्या। जे गावामध्ये न राहणारे भांडवलदार आहेत, ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जमीन आहे, त्यांना या ठिकाणी आमंत्रित करून जी भूमिका गाव घेईल त्याबरोबर आपण राहिलं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांचं मत परिवर्तन करा अशा पद्धतीची सूचना केलेली आहे। शेवटी MIDCला होकार द्यायचा की नकार द्यायचा हा निर्णय सर्वंकष शेतकरी आणि या 3 गावची जी मंडळी आहेत तीच घेणार आहेत, पण तो घेत असताना शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय असावा या दृष्टीनं काय खबरदारी घेतली पाहिजे याची माहिती त्यांना दिलेली आहे आणि लवकरच या 3 गावचे शेतकरी आणि प्रमुख पुढारी मंडळी बसून योग्य तो निर्णय घेतील। आज जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये मी फक्त पंचायत समिती सभापतीच नसून हा माझा
वॉर्डसुद्धा आहे, त्याचबरोबर माझा गावसुद्धा आहे आणि मी येथील स्थानिक असल्याकारणाने, शेतकरी असल्याकारणाने ज्या काही समस्या शेतकऱ्यांच्या आहेत त्याच माझ्याही आहेत. त्यामुळे जर शेतकऱ्यांवर कोणत्याही पद्धतीचा जर MIDC मार्फत अन्याय होत असेल तर त्याच्या विरुद्ध मी नक्कीच उभी आहे आणि त्या दृष्टीनेच ज्या पद्धतीचा पाठिंबा शेतकऱ्यांना पाहिजे होता, ज्या पद्धतीचा सल्ला शेतकऱ्यांना पाहिजे होता तो मिळत नव्हता. त्या दृष्टिकोनातून मी ही बैठकीचं आयोजन केलं आणि सर्वपक्षीय बैठक लावून त्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला आणि तेही चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे. या सभेमध्ये बरेच राजकारणातील दिग्गज नेते या ठिकाणी आले होते आणि जे प्रकल्पग्रस्त जे शेतकरी आहेत त्या शेतकरी वर्गाला बरीचशी माहिती जी शेतकऱ्याला माहीतच नव्हती ती माहिती या ठिकाणी नेत्यांनी येऊन दिलेली आहे आणि यासाठी जी पण काही चर्चा केली ती खरोखर शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या संपूर्ण मागण्या त्यांनी त्या ठिकाणी त्या मागण्यांवर चर्चा केली आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त बेनिफिट म्हणजे फायदा होईल याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि शेतकऱ्याला ज्या गोष्टी पाहिजेत ते देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे. आजची जी संयुक्त सभा सर्वपक्षी झाली आहे आणि त्याच्या माध्यमातून जे काय आम्हाला मार्गदर्शन झाले आहे ते आम्हाला शेतकऱ्यांना बरेच काय घेण्यासारखे आहेत आणि त्याच्यातून शिकूनच पुढे वाटचाल करू अशी आम्ही विनंती करतो सर्व शेतकऱ्यांना.